वाजत गाजत सोन्याचं बासिंग लागीन देवा त्याने आले दिल के जज्बा हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अमुष यूट्यूब चॅनल. तर पुन्हा एकदा नव्याने तुम्हा सर्वांचं आपल्या अमुष यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आशा करते की तुम्ही सर्व मजेत असणार आणि मजेतच असलं पाहिजे हे आपला नेहमीचाच आणि आपुलकीचा प्रश्न. तर मंडळी, आषाढी एकादशीच्या दिवशी ना आम्हाला शहाडमधील प्रसिद्ध श्री विठ्ठल रुक्मिणी बिर्ला मंदिरात दर्शन घेण्याचा योग आला. त्या दिवशीचा संपूर्ण अनुभव आजच्या या ब्लॉगमधून तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. मंदिरात पोहोचल्यावर भक्तिमय वातावरण, विठ्ठल विठ्ठल नावाचा गजर आणि भाविकांची ना श्रद्धा पाहून मन अक्षरशः प्रसन्न झालं. इतकी गर्दी असूनही दर्शनाची व्यवस्था इतकी छान होती, त्यामुळे ना दर्शन अगदी शांतपणे आणि समाधानाने झालं. या दिवसाला माझ्यासाठी आणखीन एक खास क्षण म्हणजे मंदिरात मला माझ्या माहेरच्या गोरेगावरून आलेल्या हनुमान प्रासादिक भजन मित्र मंडळाची दिंडींची भेट झाली. आपल्या माणसांना इतक्या दूर अचानक भेटण्याचा आनंद काही वेगळाच असतं नाही का. सगळ्यांना भेटले, गप्पा झाले आणि या सुंदर क्षणांनी आणि या दिवस आणखीन खास मंडळी. चला तर सुरू करूया आजचा ब्लॉग. जय हरी विठ्ठल. तर मंडळी, आम्ही आता शहाडच्या श्री विठ्ठल रुक्मिणी बिर्ला मंदिरात पोहोचलेलो आहोत. समोर तुम्ही बघू शकतात. आषाढी एकादशी असल्यामुळे ना मंदिरात भाविकांची खूप गर्दी झाली आहे. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून अनेक दिंड्या इथे आलेल्या आहेत. कुठे टाळ मृदुंगाचा गजर, तर कुठे कीर्तन भजन, तर कुठे विठ्ठल नामाचा जयघोष. संपूर्ण वातावरण भक्तिमय झालंय. वाजत गाजत सोन्याचं बासिंग लागीन देवा. खरंच या सगळ्या वातावरणात एक वेगळीच ऊर्जा आणि समाधान जाणवत आहे. चला तर आता आपण विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहू आणि सुंदर क्षणाचा आनंद घेऊया. मंडळी, अखेर आम्हाला श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन करण्याचा योग आला. गाभाऱ्यात प्रवेश करताच कानावर पडणारा बासरीचा मधुर स्वर आणि सुरू झालेलं भजन, खरंच त्या क्षणी ना मन अगदी शांत झालं. बाहेर कितीही गर्दी असली तरी आतमध्ये कुठेही गोंधळ नाही किंवा धक्काबुक्की नव्हतीच. प्रत्येक भाविकाला अगदी शांतपणे आणि समाधानाने दर्शन घेता येत होतं. आणि एक खूप गोड क्षणही पाहायला मिळाला. अवघं 5 ते 6 महिन्याचं एक छोटंसं बाळ आपल्या आई वडिलांसोबत विठुरायाच्या दर्शनासाठी तिथे आलं होतं. ते दृश्य पाहून मन अगदी भरून आलं. अशा क्षणांमुळे आषाढी एकादशीचा आनंद अजून भक्ती आणि आणखीन खास वाटतो. खरंच विठुरायाच्या चरणी काही क्षण घालवले की मनाला मिळणारी शांतता शब्दात मात्र सांगता येत नाही. आता तुम्ही श्री विठ्ठल रुक्मिणीचं मनमोहक रूप पाहू शकतात. खरंच आजच्या आषाढी एकादशीच्या साठी केलेली सजावट इतकी सुंदर होती ना, तिथून नजरच हटत नव्हती. विठुरायाला फुलांनी आणि पारंपरिक अलंकारांनी अतिशय देखणं सजवलं होतं. रुक्मिणी मातेला तर खूप सुंदर शृंगार केला होता. गाभाऱ्यातलं संपूर्ण वातावरण, सुंदर फुलांची सजावट, मंद प्रकाश, सुरू असलेलं भजन आणि बासुरीचे मधुर स्वर, या सगळ्यांमुळे ना तिथे एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवत होती. काही क्षण फक्त विठुरायाकडे पाहत राहावे असंच मनाला वाटत होतं. खरंच अशा ठिकाणी आलं की मन आपोआप शांत होतं आणि सगळा थकवा कुठच्या कुठे निघून जातो, काहीच समजत नाही. जय हरी विठ्ठल.
हे काय आत्ताच या दर्शन वगैरे घेतलंय हा काय मम्मी नाही ना आहे ना सोबतच आहे ना खूप छान आणि मन भरून श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन झालं. दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आणि 5 ते 10 मिनिटांमध्ये अवघ्या एक असा क्षण घडला ज्याची मी अजिबात अपेक्षा केली नव्हती. अचानक समोरून गोरेगाववरून माझ्या माहेरची हनुमान प्रासादिक भजन मित्रमंडळाची दिंडी दिसली. खरंच त्या क्षणी झालेला आनंद शब्दात सांगणं कठीण आहे. इतक्या मोठ्या गर्दीत आपल्या माणसांना अचानक भेटणं म्हणजे एक वेगळंच सुख नाही का. दिंडीतील टाळकरी, मृदुंगाचा गजर, विठ्ठलाचा नामाचा जयघोष, सगळ्यांचा पारंपरिक वेश, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहून मन अगदी भारावून गेलं. वातावरण इतकं भक्तिमय झालं की क्षणभर वेळ कसा गेला काहीच कळलं नाही. सगळ्यांना भेटत भेटत शेवटी माझी नजर माझ्या आईवर पडली आणि बस तो क्षण माझ्यासाठी या संपूर्ण दिवसभरातील सर्वात खास क्षण ठरला. आईला भेटल्यावर मन अगदी भरून आलं. तिच्यासोबत मस्त फुगडी खेळली, खूप गप्पा मारल्या आणि काही क्षणांनी हा दिवस आयुष्यभरासाठी आठवणीत राहील असा बनला. खरंच आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाचं दर्शन आणि आपल्या माणसांची अशी अनपेक्षित भेट यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतो मंडळी. तर मंडळी अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान आणि भक्तिमय वातावरणात गेला. बिर्ला मंदिरातून दर्शन घेऊन मी संध्याकाळी घरी आले. घरी आल्यावर फ्रेश झाले आणि सगळ्यात आधी देवाची मनापासून पूजा केली. खरंच अशा दिवशी घरात एक वेगळीच प्रसन्न आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते नाही का. आता आली आहे सगळ्यांच्या आवडीची वेळ, ती म्हणजे स्वयंपाकाची. आज उपवास असल्यामुळे ना माझा मेनू आधीच ठरला होता. आज गरमागरम साबुदाणा वडे तर बनणारच होते. याची रेसिपी बऱ्याचदा तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर केली, त्यामुळे ती काही मी पुन्हा दाखवत नाही. पण आज मी तुम्हाला नाशिककडचं एक खूप चविष्ट, झणझणीत आणि झटपटीत होणारं उपवासाचं झिरकची रेसिपी दाखवणार आहे. खूप कमी साहित्य लागतं आणि चव इतकी मस्त लागते ना, उपवास नसतानाही खावीशी वाटेल. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची खास रेसिपी. सगळ्यात आधी एक छोटीशी टिप, झिरकं बनवताना तेलाचं प्रमाण खूप कमी ठेवा, कारण तेल जास्त घातलं ना झिरक्याला चव तितकी छान लागत नाही. त्यामुळे मी फक्त 1 ते 2 चमचे तेल गरम करून घेतलंय. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये एक उकडलेला बटाटा चांगला स्मॅश करून घातलाय. तुम्हाला बटाटा टाकायचा नसेल, नाही टाकला तरी चालेल, पण माझ्या मते बटाटा घातल्यामुळे ना झिरक्याला एक वेगळी चव आणि टेक्स्चर छान येतं. आता हा बटाटा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, बटाटा जितका छान परतला जाईल ना झिरक्याची चव तितकी भन्नाट लागते. यानंतर मी इथे शेंगदाणे, 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचं पातळ असं मिश्रण मिक्सरमध्ये दळून घेतले आणि तेच मिश्रण मी त्याच्यामध्ये घातले. इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेंगदाण्याचं प्रमाण ना जेवढं जास्त ठेवलं ना तेवढं झिरकं घट्ट होतं. त्यामुळे शेंगदाणे थोडेच वापरायचे आणि पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचे. आता चवीनुसार मीठ घालून सगळं एकत्र छान मिक्स करायचं आणि मंद आचेवर साधारण 5 ते 10 मिनिटं उकळून द्या. बस काही मिनिटातच गरमागरम झणझणीत खूप चविष्ट उपवासाचं झिरकं तयार आहे. ही रेसिपी फक्त उपवासालाच नाही तर कधीही पटकन बनवून खायला छान लागते. तुमच्या भागातही अशी झिरक्याची रेसिपी बनवतात किंवा तुम्ही वेगळ्या पद्धतीने बनवतात ते मात्र मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आणि आता आपण बनवूया गरमागरम साबुदाणा वडे. साबुदाणा वडे तळताना एक छोटीशी पण खूप महत्त्वाची टिप, वडे तेलात सोडल्यानंतर लगेच सारखे उलटे पालटे करू नका, त्यामुळे वडे तुटण्याची शक्यता असते. आधी एक बाजू चांगली छान सोनेरी आणि कुरकुरीत होऊ द्या, मगच हलक्या हाताने दुसरी बाजू पलटा. आणखीन एक टिप म्हणजे कढईमध्ये ना एकदम जास्त वडे सोडू नका. तेलाच्या आकारानुसार 3 ते 4 वडे पुरेसे असतात. त्यामुळे वडे एकसारखे तळले जातात आणि छान कुरकुरीत होतात. मी असे हातावर हलक्या हाताने वड्यांना आकार देऊन तयार केलेले आहेत. आता हे गरमागरम वडे तेलात सोडले, बघा ना किती छान सोनेरी रंग आला आहे. खरंच असे गरमागरम आणि कुरकुरीत साबुदाणा वडे उपवासाची मजा अजून वाढवतात. तर मंडळी अशा प्रकारे आजच्या उपवासासाठीचं आमचं जेवण अगदी तयार झालंय. आता आम्ही मस्त जेवणाचा आस्वाद घेणार आहोत. आजचा पूर्ण दिवस भक्ती, आनंद आणि सुंदर आठवणींनी भरलेला होता. विठुरायाचं दर्शन, मंदिरातील प्रसन्न वातावरण आणि घरी येऊन केलेला साधा पण मनापासूनचा उपवासाचा बेत. खरंच दिवस खूप छान गेला. आता तुम्ही मला ना एक गोष्ट नक्की सांगा, तुमच्या घरी आषाढी एकादशीच्या उपवासाला काय खास बनवलं होतं आणि तुम्हाला झिरका आवडतं का हेही कमेंटमध्ये नक्कीच कळवा. जर आजचा ब्लॉग आवडला असेल ना, व्हिडिओला एक लाईक तर बनतोच ना, तर तेवढं लाईक करायला
मात्र विसरू नका, चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर. आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हरी विठ्ठल, जय जय रामकृष्ण हरी.